सर्वात प्रथम महाराष्ट्र आधार सेना मेळाव्याच्या या कार्यक्रमाचा औचित्य साधून आपण सर्वजण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतात। खरं तर जयंती कशी साजरी होते हे आपल्याला माहित आहे, पण त्या प्रथा परंपरेला बगल देऊन 2008 पासून या ठिकाणी थोरातजींनी आपल्या या सर्व प्रथा परंपरा बाजूला सारल्या आणि समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येकाचा गौरव झाला पाहिजे या भावनेतून हा आज कार्यक्रम या ठिकाणी होतोय। आज व्यासपीठावर सर्व मान्यवर बसलेले, मी त्या सर्वांची क्षमा मागतो, कारण मला आज जरा बोलायला त्रास होतोय, पण माझ्या आईचं नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून श्रीमती गयाबाई, जिला आम्ही जीजी म्हणतो, आज प्रामुख्याने इथे उपस्थित आहेत। अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर 2.5-3 तासाचं भाषण मी करू शकतो, पण आज एकूण आत्ताच्या वातावरणामध्ये थोरातांनी सांगितलं 144 गावं जाऊन आले, त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिंमत या ठिकाणी उभा राहून करावी। 144 गावात त्यांना जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे। मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतलेत। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणले की फक्त मराठा समाजाने करायची, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची, महात्मा फुलेंची जयंती ही फक्त माळी समाजाने करायची, भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने करायची। मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा, गाव छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं, तर 18 पगड जाती धर्मासाठी। परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं, ते संविधान फक्त मागासवर्गीय समाजापुरतं नव्हतं। साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं कुणी मांडली, लिहिली, ती अण्णाभाऊ साठेंनी, ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय, तो उपाशी माणूस फक्त मातंग नव्हता। महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या अगोदर शिक्षणाची चळवळ उभी केली, त्या शिक्षणाच्या चळवळीत फक्त माळी समाज शिकला असातला भाग नाही। भगवान बाबांनी अध्यात्माची आणि शिक्षणाची सांगड घातली, त्या अध्यात्म आणि शिक्षण फक्त वंजारी समाजापुरतं नव्हतं। म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही। मला तर सांग
या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का सांगा. तुम्ही बघा पोलिसांना बॅचवर आडनाव लावता येत नाही त्याचं नाव. बीडमध्ये ही प्रथा. यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे. आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या थोराजी, इथून पुढची सगळी जबाबदारी माझी. तुमच्या लढाईची सुद्धा, शासनासमोर प्रश्न मांडायचे सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि तिथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करायला शुभेच्छा देतो. ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे, माझ्या नंतर ते होणार आहे, त्या सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.